आणि जर संख्या जर पाहिली तर संख्याचं जे बळ आहे जे तुमच्या बाजूने आहे ते नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीजवळ भरभक्कम मतदार त्या ठिकाणी आहेत आणि एकूण मतदार 826 आहे. त्या 826 पैकी महायुतीजवळ 581 मतदार आहे आणि महाविकास आघाडीकडे केवळ 245 मतदार आहे. म्हणजे त्यांच्यापेक्षा 2.5 पट मतदार हे आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे 100% आमचा विजय त्या ठिकाणी होणार आहे. त्यांचा जो दावा आहे तो हास्यास्पद आहे आणि त्याला कुठलीही त्या ठिकाणी ग्राउंड रिॲलिटी या संदर्भामध्ये त्यांना माहिती नाही. सुरुवातीच्या दिवशीच काँग्रेसने दावा केला होता की आम्हाला सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात जे मतदान पडेल तरी तुमच्या बाजूचे काही सदस्य फोडण्याची त्यांची तयारी राहू शकते. त्या पद्धतीने तुम्ही काही काळजी घेणार आहात? आमच्या बाजूचा एकही मतदार काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, कारण की सगळ्या त्या ठिकाणी मतदारांमध्ये नगरसेवकांमध्ये माझ्याबद्दल आत्मीयता आहे. पार्टी व्हीप काढणार आहे आणि सगळे आमचे नगरसेवक हे इमानदार आहे, प्रामाणिक आहे, निष्ठेनं काम करणारे आहे आणि त्यामुळे एकही मतदान हे महायुतीचं इकडे तिकडे जाणार नाही, फुटणार नाही. उलट काँग्रेसचं मतदान फुटेल, कारण की त्यांच्यातल्या अनेक लोकांची माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यामुळे कोणी उबाटाचा असेल, कोणी काँग्रेसचा असेल, कोणी NCP शरद पवारचा असेल, कोणी BSPचा असेल, कोणी वंचितचा असेल, काही अपक्ष आहेत, काही गोंडवानाचे आहेत, काही शेकापचे आहेत. असे अनेक प्रकारचे मतदान हे निश्चितपणे मला मिळणार आहे आणि एक महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विजय हा नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेचा राहील आणि काँग्रेसचे 50पेक्षा जास्त मतं महाविकास आघाडीचे हे आमच्याकडे येतील. तर ही काळजीपोटी काही तुम्ही तुमच्या नगरसेवकांना मतदारांना समजा काही अभ्यासस्थळी वगैरे ठेवणार का मतदानापर्यंत? नाही, गरजच नाही अज्ञातस्थळी ठेवण्याची. आमचे सगळे मतदार सुज्ञ आहेत, ते कोणत्याही दबावाला बळी न पडणारे आहेत आणि त्यामुळे अज्ञातस्थळी वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. सगळेजणं आपापल्या ठिकाणी राहूनच त्या ठिकाणी कार्य करणार आहेत. हो, मतदारांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे सध्या आज बावनकुळे साहेब? आज बावनकुळे साहेबांनी हेच मार्गदर्शन केलं की ही निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेची आहे आणि त्याच्यामुळे आपलं एकही मत इकडे तिकडे जाता नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. प्रिफरेन्शियल वोटिंग आहे, पसंती क्रमानुसार मतदान करायचं आहे. ते मतदान कसं करायचं या संदर्भातल्या काही सूचना त्या ठिकाणी दिल्या आहे आणि आपल्या सगळ्या नवीन नगरसेवकांना कॉशियस राहण्यासाठी सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या. धन्यवाद.